हाय नमस्कार. आज नवा विषय, नवी चर्चा. मी पुन्हा एकदा प्रकाश गुडेकर फिटनेस कोच आपल्यासमोर आलो आहे. यूट्यूबचं फिटनेसचं नवीन यूट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे प्रकाश फिटनेस आणि इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की BMR आणि अँटी एजिंग यांचा संबंध प्रोटीनशी कसा काय येतो. तर पहिल्यांदा समजून घ्या की प्रोटीन, आपली जी बॉडी आहे, आपली जी मानवी शरीर आहे, हे प्रोटीन डिझाईन करतं. प्रोटीनपासूनच थोडक्यात आपलं मानवी शरीर हे बनलेलं आहे. तर त्याचा संबंध BMR आणि अँटी एजिंगशी कसा येतो, त्यात आपण सविस्तर चर्चा करूया. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपला हेतू तोच आहे की आपल्यापर्यंत एक एज्युकेशनल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पोहोचावी. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण सरळ चर्चेला सुरुवात करूया की आज प्रोटीन हे जे आहे हे BMRसाठीचा एक बिल्डिंग ब्लॉक्स आहे. तर प्रोटीन हे एकमेव ॲनाबॉलिक न्यूट्रिएंट असे आहे की जे आपल्या शरीराचे मसल्स आणि इतर बॉडी टिश्यूंना रिपेअर व त्याची वाढ करते. म्हणूनच मित्रांनो, आहारामधील किंवा डाएटमधील प्रोटीनशिवाय बॉडीचा बेझल मेटाबॉलिझम होणे व BMR वाढणे हे फार अशक्य गोष्ट आहे. आता BMR वाढीसाठी चांगल्या दर्जाच्या प्रोटीनची आवश्यकता काय आहे, त्यात आपण सविस्तर बघूया. तर पहिलं म्हणजे आपल्या शरीरात दिवसभर ब्रेकडाऊन म्हणजे कॅटाबॉलिझम चालू असते. दुसरं म्हणजे जर का कॅटाबॉलिझमचा पेक्षा ॲनाबॉलिझम म्हणजे रिपेअर व वाढ हे असणे फार महत्त्वाचे आहे. जर तसं झाले नाही तर शरीरातील आपल्या मसल्स व इतर बॉडी टिश्यू हे मोठ्या प्रमाणात हे कमी होत जातात. तिसरं म्हणजे पूर्ण अमिनो ॲसिड असणारे चांगल्या दर्जाचे प्रोटीन म्हणजेच फर्स्ट क्लास ॲनिमल प्रोटीन हे सर्वात जास्त आपल्या शरीरामध्ये बेझल मेटाबॉलिझम आणि BMR वाढविण्यासाठी फार अत्यंत उपयुक्त आहे. आता आपण बघूया की जे प्रोटीन आहे त्याचा अँटी एजिंग म्हणजे त्याचा काय संबंध आहे अँटी एजिंगशी. तर पहिल्यांदा समजून घ्या, अँटी एजिंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या शरीरामधून मसलचे प्रमाण कमी होत जाणे, तसेच आपल्या इतर संस्था आहेत शरीरामध्ये त्या कमकुवत होणे आणि वाढलेल्या कॅटाबॉलिझममुळे आपल्या शरीराचा BMR हा मंदावणे हा होतो. त्याचप्रमाणे दुसरा, जर मसल व BMR वाढवून तसेच वेट ट्रेनिंग करून आणि योग्य दर्जाचे प्रोटीन घेऊन आपण आपल्या शरीरातील मसल्स आणि इतर बॉडी टिश्यूंना बळकट बनवून, मजबूत बनवून आपल्या ज्या वाढत्या वयाच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याशी आपण त्या समस्यांना तोंड देऊ शकतो. आणि काही दशकांपासून प्रोटीन हे ॲथलीट आणि बॉडी बिल्डिंग यांच्यामध्ये विभागले गेले असले तरी खऱ्या अर्थाने प्रोटीन हे सर्वांसाठी एक अँटी एजिंग न्यूट्रिएंट म्हणूनच काम करते. तर ही होती आजची चर्चा. प्रोटीनचा BMR आणि अँटी एजिंगशी काय संबंध आहे. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, आता मी या व्हिडिओमध्ये मी 2 शब्द वापरले प्रामुख्याने, ते म्हणजे कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम. तर कॅटाबॉलिझम ही शरीराची अशी स्थिती असते की जिकडे आपला ब्रेकडाऊन होत असतो, आपल्या मसलचा ऱ्हास होत असतो, आपल्या ज्या इतर संस्था आहेत त्या कमकुवत होत असतात. त्यातून थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या जे मसल्सचं प्रमाण आहे हे निघून जात असतं आपल्या शरीरातून. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे शरीराची अशी कंडिशन की जिकडे रिपेअर आणि वाढ होते. ते रिपेअर आणि वाढ हे फक्त प्रोटीन हे एकमेव न्यूट्रिएंटच करू शकते. तर म्हणूनच आपल्याला प्रोटीन आपल्या आहारामध्ये घेणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि आपल्या बॉडीचा बेझल मेटाबॉलिक रेट आणि अँटी एजिंग याच्यावर जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर मात करायची असेल तर प्रोटीनचा सोर्स असणे आहारामध्ये हे फार महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ही होती आजची चर्चा जर का आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह आपण पुन्हा भेटूया, लवकरच भेटूया. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय